महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परतूर व मंठा शहरात नमो उद्यान साकारणार। मंठा शहरात नमो उद्यान निर्मितीकरिता 1 कोटी रुपये तर परतूर शहरात नमो उद्यान निर्मितीकरिता 1 कोटी निधी मंजूर। आमदार बबनराव लोणीकर यांच्या आश्वासनाची पूर्तता। परतूर नगर परिषद निवडणूक 2025 दरम्यान माजी मंत्री तथा भाजपा नेते आणि परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या विकासात्मक आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली असून परतूर आणि मंठा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। शहराच्या सर्वांगीण उद्धारासाठी दिलेले आश्वासन पूर्ण होत असून मंठा आणि परतूरमध्ये भव्य नमो उद्यान निर्मितीसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा आणि परतूर शहराचा कायापालट करण्याचा शब्द दिला होता। त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला यश येत मंठा आणि परतूर शहरासाठी नमो उद्यान योजनेअंतर्गत निधी मंजूर झालाय। या उद्यानाच्या निर्मितीमुळे मंठा आणि परतूर शहरात हरित क्षेत्र वाढणार असून नागरिकांना विरंगुळा, आरोग्यदायी वातावरण आणि सौंदर्यवर्धनाचा लाभ मिळणार आहे। विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलेले निवडणुकीतील आश्वासन प्रत्यक्षात साकार होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून मंठा आणि परतूरच्या विकासाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उभाळे, मंठा, जालना।